15 फेब्रुवारी 2026 या महाशिवरात्रीला राशीनुसार अभिषेक आणि पूजा केल्याने त्या त्या राशीच्या स्वामी ग्रहांची शांती होते आणि महादेवांचा आशीर्वाद देखील प्राप्त होतो. म्हणून राशीनुसार शिवलिंगावर करा या वस्तूंचा अभिषेक. मेष राशीच्या लोकांनी शिवलिंगावर मध आणि गुळाचे पाणी मिसळून अभिषेक करावा. लाल रंगाची फुले अर्पण करावीत आणि ओम नमः शिवाय जप करावा. वृषभ राशीच्या लोकांनी गायीचे दूध आणि दही अर्पण करावे. पांढरी फुले आणि पांढरे चंदन शिवलिंगाला लावावे आणि ओम नागेश्वराय नमःचा जप करावा. मिथुन राशीच्या लोकांनी उसाचा रस किंवा हिरव्या रंगाच्या फळांचा रस अर्पण करावा. शिवलिंगावर बेलपत्र आणि दुर्वा वाहाव्यात आणि विश्वेश्वराय नमःचा जप करावा. कर्क राशीच्या लोकांनी कच्चे दूध आणि गंगाजल अर्पण करावे. पांढरे कमळ किंवा पांढरी फुले वाहावीत. यामुळे मानसिक शांती मिळते. तसेच ओम सोमेश्वराय नमःचा जप करावा. सिंह राशीच्या लोकांनी पाण्यात गूळ मिसळून शिवलिंगावर अभिषेक करावा. लाल फुले आणि गहू अर्पण करावेत. ओम त्र्यंबकाय नमःचा जप करावा. कन्या राशीच्या लोकांनी गंगाजलात थोडे हिरवे मूग आणि दुर्वा टाकून अभिषेक करावा. बेलपत्र अर्पण करावे आणि ओम त्रिपुरातकाय नमःचा जप करावा. तूळ राशीच्या लोकांनी साखर मिश्रित दूध पाण्यात मिसळून अभिषेक करावा आणि महाकालेश्वर नमःचा जप करावा. वृश्चिक राशीच्या लोकांनी पंचामृताने अभिषेक करावा. लाल फुले वहावीत आणि ओम अंगारेश्वराय नमःचा जप करावा. धनु राशीच्या लोकांनी दुधात हळद मिसळून अभिषेक करावा. पिवळ्या रंगाची फुले वहावीत आणि ओम रामेश्वराय नमःचा जप करावा. मकर राशीच्या लोकांनी नारळ पाण्याने अभिषेक करावा. शमीचे पान वहावे आणि भीमेश्वराय नमःचा जप करावा. कुंभ राशीच्या लोकांनी तिळाचे तेल किंवा मोहरीच्या तेलाने अभिषेक करावा. तसेच काळे तीळ आणि शमीपत्र अर्पण करावे आणि ओम नीलकंठाय नमःचा जप करावा. मीन राशीच्या लोकांनी दुधात केशर मिसळून अभिषेक करावा. तसेच पिवळी फुले आणि बदाम अर्पण करावीत आणि ओम घृणेश्वराय नमःचा जप करावा.